नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग क्रक्स आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या पार्टमध्ये आपण टाईम अँड वर्कचा सेकंड पार्ट कव्हर करत आहोत. या व्हिडिओमधून आपण इफिशियन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स कव्हर करूया. ज्यांनी पार्ट 1 बघितलं नसेल त्यांनी अगोदर पार्ट 1 कव्हर करा आणि नंतर हा पार्ट बघा. ठीक आहे, सुरू करूया. सुरू करण्या अगोदर एकदा कन्सेप्ट रिवाइज करून घेऊया. इफिशियन्सी इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. हा एकच कन्सेप्ट आहे टाईम अँड वर्कमध्ये. याचंच मिनिंग काय होतो की इफिशियन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टाईम. म्हणजे काय की सपोज 2 पर्सन्स दिलेले असतील ए आणि बी, आणि मला इफिशियन्सी त्यांची माहीत असेल की 1:2 या रेशोमध्ये आहे, तर त्यांचं टाईम मी कॅल्क्युलेट करू शकतो. टाईमचा रेशो काय असणार, याचा रिव्हर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, त्यामुळं काय टाईमचा रेशो रिव्हर्स असणार. ठीक आहे, या मेथडने आपण हे प्रॉब्लेम्स इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे, प्रॉब्लेम्सकडे जाऊया. फर्स्ट प्रॉब्लेम, इफिशियन्सी ऑफ ए इज 20% मोर दॅन दॅट ऑफ बी. इफ बी कम्प्लीट्स द वर्क इन 12 days, देन इन हाऊ मेनी डेज ए कॅन कम्प्लीट द वर्क अलोन. ठीक आहे, बघा आता ए आणि बी 2 पर्सन्स दिलेले आहेत. 20% एची इफिशियन्सी बीच्या इफिशियन्सीपेक्षा 20%ने मोर आहे. 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे, 1/5. म्हणजे जर बीची इफिशियन्सी 5 असेल तर एची न्यूमरेटरने जास्त, मोर म्हटलेलं आहे, 20% मोर म्हणजे न्यूमरेटरने जास्त म्हणजे 1ने जास्त, म्हणजे किती 6. हे काय आलं, इफिशियन्सीचा रेशो झाला. ठीक आहे, आता इफिशियन्सीचा रेशो माहिती आहे तर टाईमचा रेशो मला माहिती आहे, याच्या रिव्हर्स 5:6. बीचा टाईम दिलेला आहे, बी कम्प्लीट्स द वर्क इन 12 days. म्हणजेच इथं तर 6 आहे, म्हणजे या 6ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, 12. म्हणजे 1ची व्हॅल्यू काय आली, 2. 12 डिवायडेड बाय 6. ठीक आहे, आणि विचारलं काय आहे की एचा टाईम इन हाऊ मेनी डेज ए कॅन कम्प्लीट द वर्क. एचा टाईम काय आहे 5, पण रिअलमध्ये 5 आहे का, हे नाही. 1 युनिटची व्हॅल्यू 2 आहे, तर 5 युनिटची व्हॅल्यू काय आली, 5 × 2. आन्सर काय आलं, 10 डेज. म्हणजे एचा टाईम आला 10 डेज, म्हणजे ए कॅन कम्प्लीट द वर्क इन 10 days. आन्सर आलं 10. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सेकंड प्रॉब्लेम, इफिशियन्सी ऑफ ए इज ट्वाइस मोर दॅन दॅट ऑफ बी. इफ बी टेक्स 28 days मोर टू डू अ वर्क दॅन ए, देन इन हाऊ मेनी डेज बोथ वर्किंग टुगेदर कॅन कम्प्लीट द वर्क. याला कसं सॉल्व करणार, ए आणि बी 2 पर्सन्स आहेत. इफिशियन्सी ऑफ ए इज ट्वाइस मोर दॅन, म्हणजे जर बीची 1 असेल तर ट्वाइसने मोर, म्हणजे एची इफिशियन्सी किती असेल, 3. हा काय इफिशियन्सीचा रेशो आला. इफिशियन्सीचा रेशो माहिती आहे तर टाईमचा रेशो माहिती आहे. टाईमचा रेशो काय आला, 1:3. आता बी टेक्स 28 days मोर. इथं बघा एचा टाईम आहे 1, बीचा टाईम आहे 3. इथं कितीचा डिफरन्स येतो आहे, 2चा. ठीक आहे, म्हणजे काय की बीला 2 युनिट्स जास्त लागतात, पण या 2 युनिट्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 28 days. म्हणजे 1 युनिटची व्हॅल्यू किती आली, 14 days. ठीक आहे, मग यानुसार आता हा ॲक्च्युअलमधला टाईम आपल्याला माहीत झाला. हे 3 हा युनिट नसून हा काय आहे, 42. कारण 1 युनिटची व्हॅल्यू 14 आहे, तर 3 युनिटची किती, 14×3 = 42. सेम इथं किती आला, 1च्या जागेवर 14. हे ॲक्च्युअल टाईम माहीत झाले आपल्याला. आता मी वर्क काढू शकतो. वर्क म्हणजे काय, इफिशियन्सी इंटू टाईम. ठीक आहे, तर आता इफिशियन्सी किती आहे, कोणतं पण एक घ्या. बीचं बघितलं मी, इफिशियन्सी 1 आहे, टाईम किती 42 आहे, म्हणजे टोटल वर्क काय झालं आपलं, 42. ठीक आहे, आता टाईम विचारला आहे कोणाचा, बोथ वर्किंग टुगेदर, म्हणजे दोघं मिळून ते काम करतील. म्हणजे काय, वर्क अपॉन इफिशियन्सी. टाईम विचारलेला आहे, वर्क अपॉन इफिशियन्सी. वर्क किती आहे, 42. इफिशियन्सी किती आहे, इफिशियन्सी टुगेदर दोघांची, इफिशियन्सी दोघांची किती आहे, 3 + 1 इफिशियन्सी आहे, म्हणजे काय 4. म्हणजे 42 डिवायडेड बाय 4, म्हणजेच किती, 21/2. हे झालं आपलं आन्सर. 20/2 डेजमध्ये बोथ वर्किंग टुगेदर कॅन कम्प्लीट द वर्क. ठीक आहे, समजले सगळ्यांना, हे झालं आपलं आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन, ए टेक्स 30% ऑफ द टाईम टू डू अ वर्क ॲज बी टेक्स. ए कम्प्लीट्स इट अलोन इन 3 days, then in how many days both working together can complete the work.
आता बघा ए आणि बी 2 पर्सन्स आहेत. ए टेक्स 30% ऑफ द टाईम, म्हणजे सपोज बीला 10 लागत असेल टाईम, तर 30% याच्या म्हणजे 3 टाईमचा रेशो झाला. हा टाईम दिलेला आहे 3:10, हा टाईमचा रेशो झाला. सिमिलरली टाईम माहिती आहे तर इफिशियन्सीचा पण रेशो माहिती आहे, रिव्हर्स असतो 10:3. ठीक आहे. आता नेक्स्ट काय म्हटले बघा, ए कम्प्लीट्स इट अलोन इन 3 days. म्हणजे काय की ए हा एकटा 3 दिवसामध्ये कंप्लीट करतो. माझा रेशोमध्ये किती टाईम आहे, 3च आहे, म्हणजे ॲक्च्युअल टाईम चाललेले आहेत ऑलरेडी इथं. देन इन हाऊ मेनी डेज बोथ वर्किंग टुगेदर कॅन कम्प्लीट द वर्क. आता दोघं मिळून किती दिवसात कंप्लीट करतील, म्हणजेच काय की इफिशियन्सी सेम आपला एकच फॉर्म्युला आहे, इफिशियन्सी इज इक्वल टू वर्क डिवायडेड बाय टाईम. आता टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. वर्क किती आहे, वर्क म्हणजे काय असतं, इफिशियन्सी इंटू टाईम. इफिशियन्सी इंटू टाईम करा, 10 × 3 किती झालं 30, म्हणजे वर्क किती आला 30. आता इफिशियन्सी दोघांची मिळून इफिशियन्सी किती आहे दोघांची, 10 + 3 म्हणजे काय 13, म्हणजे हे काय आलं आपलं आन्सर 30 डिवायडेड बाय 13 days. इतक्या टाईममध्ये ते दोघं मिळून कंप्लीट करतील, हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम, 4th प्रॉब्लेम बघा. आता एक्स कॅन डू अ पीस ऑफ वर्क इन 12 days, y can do a same piece of work in 8 days. If x and y work together for 3 days and z does the remaining work in 3 days, then in how many days z can complete it working alone. आता सेम प्रॉब्लेम बघा, एक्स आणि वाय 2 पर्सन्स दिलेले आहेत. एक्स आणि वाय. ठीक आहे. एक्स कॅन कम्प्लीट अ पीस ऑफ वर्क इन 12 days. एक्सचा टाईम दिलेला आहे 12 days, वायचा टाईम दिलेला आहे 8 days. दोघांचा आपण मल्टिपल घेतो, लिस्ट कॉमन मल्टिपल, त्याला वर्क ॲज्युम करतो. दोघांच्या टेबलमध्ये असणारी संख्या कोणती, 24. दोघांच्या पण टेबलमध्ये आहे, मग मी 24 ॲज्युम करू शकतो. ठीक आहे. आता इफिशियन्सी काढू शकतो मी. इफिशियन्सी बघा, या साईडला आपण इफिशियन्सी लिहित होतो. इफिशियन्सी काय आली, एक्सची इफिशियन्सी 24 डिवायडेड बाय 12, म्हणजे एक्सची इफिशियन्सी किती आली 2. सेम वायची इफिशियन्सी 24 डिवायडेड बाय 8, इफिशियन्सी किती आली वायची 3. आता एक्स आणि वाय दोघांच्या इफिशियन्सीज आपल्याला माहीत झाल्या. इफिशियन्सी म्हणजेच काय, 1 day वर्क, म्हणजेच त्यांचं एका दिवसात कंप्लीट केलेलं काम. आणि आपल्याला काय विचारले, आता बघा, इफ एक्स अँड वाय वर्क टुगेदर, दोघांनी टुगेदर वर्क केलं तर एका दिवसामध्ये ते किती काम कंप्लीट करतील 5, कारण हा एक्स 2 आणि वाय 3, दोघं मिळून एका दिवसामध्ये 5 कंप्लीट करतील. ठीक आहे. दे वर्क फॉर 3 days, म्हणजे एका दिवसामध्ये त्यांनी 5 काम कंप्लीट केले, तर 3 दिवस काम केलं त्यांनी, म्हणजे 3 दिवसामध्ये किती कंप्लीट केलं त्यांनी 15. म्हणजे काय की 24 पैकी 15 काम ऑलरेडी झालेले आहेत, मग राहिले किती 24 - 15, रिमेनिंग वर्क किती होतं. आता इथं म्हटलं रिमेनिंग वर्क किती झालं आपलं 9. झेड डज रिमेनिंग वर्क इन 3 days. रिमेनिंग वर्क कुणी केलं, झेडने केलं 9 daysमध्ये. ठीक आहे. झेड आला, आता झेडनं 9 daysमध्ये रिमेनिंग 9 वर्क 3 daysमध्ये कंप्लीट केलं, म्हणजे त्याची इफिशियन्सी 9 डिवायडेड बाय 3, म्हणजे किती आली 339, म्हणजे 3. झेडची इफिशियन्सी किती आली आता 3. देन इन हाऊ मेनी डेज झेड कॅन कम्प्लीट द वर्क. झेड कंप्लीट किती दिवसामध्ये करेल, झेडसाठी बघा, आता झेड टोटल वर्क 24 डिवायडेड बाय झेडची इफिशियन्सी 3, म्हणजे काय की 24 डिवायडेड बाय 3, म्हणजेच किती 8 days. आन्सर किती आलं या क्वेश्चनचं 8 days. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, 5th प्रॉब्लेम, ए कॅन डू अ वर्क इन 6 days, बी इन 8 days, सी इन 12 days. देन in how many days work will be completed if they work alone on alternative days starting from A. म्हणजे त्यांनी अल्टरनेट दिवस काम केलं, एने पहिल्यांदा, मग बीने दुसऱ्यांदा, तिसऱ्या दिवशी सीने, तर ते काम कितीमध्ये कंप्लीट होईल.
ठीक आहे. आता एचं बघा, सेम मेथड आहे. एने किती दिवसामध्ये कंप्लीट केलं? 6. बी किती? 8. सीचं किती दिलं आपल्याला? 12. म्हणजे तिघांचा आपण वर्क ॲज्युम करणार. वर्क किती येईल? ॲज्युम केलं 3च्या मल्टिपलमध्ये असणारी संख्या 24 आहे. 3च्या मल्टिपलमध्ये, ठीक आहे. 24 घेऊया. एची इफिशियन्सी किती आली? 4. 24 डिवायडेड बाय 6 केलं. बीची इफिशियन्सी किती आली? 24 डिवायडेड बाय 8, 3. सीची इफिशियन्सी किती आली? 24 डिवायडेड बाय 2, तर 2. तर या सगळ्यांच्या इफिशियन्सीज आपल्याला भेटल्या. आता त्यांनी काय म्हटले? टोटल वर्क आपल्याला 24 आहे. आता अल्टरनेट डेजमध्ये जर काम केलं म्हणजे काय की पहिल्या दिवशी एने काम केलं, मग दुसऱ्या दिवशी बीने काम केलं, मग तिसऱ्या दिवशी सीने काम केलं, मग चौथ्या दिवशी परत एने काम केलं, तर असं किती दिवसामध्ये कंप्लीट होईल? जर आपण हा सिक्वेन्स पाहिला तर एचं किती आहे? 4, बी 3 आणि सी 2. इफिशियन्सी त्यांची एका दिवसा म्हणजे 1 डे वर्क म्हणजे 3 दिवसामध्ये किती काम कंप्लीट होतं आहे? 4 + 3 7 + 2 9. म्हणजे 3 दिवसामध्ये 9 काम कंप्लीट होते. मग सेम पुढच्या 3 दिवसामध्ये अजून 9 काम कंप्लीट होईल. ठीक आहे. म्हणजे 3 + 3 6 डेज झाले. आता किती काम किती कंप्लीट झालं? 18. हे 9 आणि हे 9, 18 कंप्लीट झालं. म्हणजे राहिलं किती? 6 राहिलं. 6 वर्क फक्त रिमेनिंग राहिलं. आणि डेज किती झाले आपले? 6 डेज झाले. परत 7व्या दिवशी कोण येणार? आता 7व्या दिवशी परत ए स्टार्ट करणार आहे. ए एका दिवसामध्ये किती काम कंप्लीट करतो? ए किती काम कंप्लीट करतो? 4. ठीक आहे. म्हणजे हा एक दिवस झाला. 3 डेज + 3 डेज + 1 डे म्हणजे किती? 7 डेज झाले. आणि काम किती झाले? या 6मधून 4 गेले, 2 राहिले. म्हणजे आता वर्क टू बी कम्प्लिटेड म्हणजे जे काम करायचं आहे ते किती राहिले? 2 राहिले. आणि डेज किती झाले? 7 डेज झाले. ठीक आहे. आता बघा 7 डेज झाले. आता ए झाला. एच्या नंतरनं कोण येणार आहे काम करायला? बी येणार आहे. बीला किती काम करायचे आहेत? 2 काम करायचे आहेत. बीची इफिशियन्सी किती आहे? 3. म्हणजे बीला किती टाईम लागणार आहे? वर्क किती आहे? 2 डिवायडेड बाय बीची इफिशियन्सी 3. कारण बीची इफिशियन्सी किती गिवन आहे? 3. मग आपल्याला ह्या टाईमचं फक्त ॲडिशन करायचं. टाईम किती लागला बघा? हे 3 डेज प्लस हे 3 डेज प्लस हा 1 डे प्लस 2 हे 2/3 म्हणजे 3 आणि 3 6 आणि 1 7 7 2/3 डेज. म्हणजे या क्वेश्चनचं आन्सर काय आलं? 7 2/3 डेज. तर हे झालं आन्सर. ठीक आहे. समजले सगळ्यांना? एक्झाममध्ये अल्टरनेटिव्ह डेजचा एक प्रॉब्लेम असतो. हे मी 5 प्रॉब्लेम सिलेक्ट केले होते. 5 प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी डिफरंट टाईप्सचे होते. त्यामुळे तुम्ही काय करा की हे प्रॉब्लेम्स एकदा बघून घ्या कसे सॉल्व केले ते, आणि त्यानुसार प्रॉब्लेम सॉल्व करण्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि सर्वांनी प्रॅक्टिस चालू ठेवा जेणेकरून तुमची एक्झाम लवकरात लवकर क्रॅक होईल. थँक्यू.